मित्रांनो, अजून एक सत्तेसाठी हपापलेला नेता महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि तो म्हणजे, अरे दाखवा रे फोटो. अरे हा जुना फोटो आहे, नवीन फोटो दाखवा. पहा मित्रांनो, आमदार सचिन अहिर. चेहऱ्यावरूनच आपल्याला समजतं की हा सत्तेसाठी किती हपपलेला आहे. मित्रांनो, चेहऱ्याकडे जाऊ नका, हा खूप ज्येष्ठ नेता आहे, पण काम मात्र कनिष्ठ नेत्यासारखं केलं. माफ करायला कारण काय मित्रांनो, ठाकरे सेनेतून हे शिंदे सेनेत पळून गेलेत आणि फक्त कशासाठी? सत्तेसाठी. मित्रांनो, सत्तेसाठी. त्यांना फक्त सत्ता पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचं उपसभापती पद त्यांना आमिष म्हणून दाखवलं आणि ते पळत गेले त्यांच्याकडे. मित्रांनो, हे ठाकरे सेनेत होते ना, तेव्हा गृहनिर्माण आणि इतर खात्यांचे ते मंत्री होते. त्यांना चस्का लागलेला आहे मंत्रिपदाचा आणि सत्तेत राहण्याचा. 2022 पर्यंत ते फक्त विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांची खूप इच्छा असेल की मी उपसभापती पदावर बसावं. त्यांची आत्ता इच्छापूर्ती झालेली आहे. मित्रांनो, विधान परिषदेचं उपसभापती पद अत्यंत निष्पक्ष स्वरूपाचं असतं आणि तसेच मित्रांनो, विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांना बोलण्याची समान संधी देणं खूप आवश्यक असतं. तसेच मित्रांनो, विधान परिषदेमध्ये जर एखाद्या प्रस्तावावर समान मते पडली तर निर्णायक मत देणं हे उपसभापतीचं काम असतं. पण मित्रांनो, आता असं झालंय, सचिन अहिर हे तर महायुतीचे नेते, आता ते विरोधी पक्षाला कसं समान बोलण्याचा हक्क देतील? आणि प्रस्तावावर जर समान मते पडली तर निर्णायक मत काय? डोळे झाकून ते महायुतीला जाणार आहे. आणि तुम्ही सचिन अहिर यांच्याकडून जर निष्पक्षतापणे निर्णय देण्याचा विचार करत असाल तर विसरून जावं, कारण ते महायुतीचे नेते. ते निष्पक्षता कशी करतील? ते निष्पक्षपणे कसा निर्णय देतील? म्हणजेच मित्रांनो बघा ना, लोकशाही धोक्यात आली, संविधान धोक्यात आले, म्हणजे निष्पक्षता गेली खड्ड्यात.